जसं जसं तुम्ही हे बोलत जाते तसं तसं ब्रेनला पूर्ण विश्वास बसत जातं, असं म्हणतं ना, एकदम बिलीफ एकदम पूर्ण स्ट्रॉंग होऊन जातं. तेव्हा आपल्याला स्वतः वाटतं नेक्स्ट टाइम एक्सरसाइज करायची. नमस्कार मित्रांनो, ज्या अवघड सवयी आहे आपण त्यांना अवघड म्हणतो, पण ॲक्च्युली ज्या चांगल्या सवयी आहे जसं की बुक्स रीड करणं, अभ्यास करणं, त्यानंतर व्यायाम करणं, ह्या ज्या चांगल्या सवयी आहेत ज्यांना आपण अवघड म्हणून ठेवलेल्या आपल्या डोक्यात की या सवयी लावणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. तर मग या अवघड सवयींना असं कसं बनवता येईल जेणेकरून आपल्याला ते स्वतः करू वाटतील, त्यांना अट्रॅक्टिव्ह कसं बनवता येईल. म्हणजे तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की मला आज बुक रीड करायचं आहे, मला आज एक्सरसाइज करायची आहे, मला आज कुठंतरी वॉकला जायचं आहे, असं तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. असं कसं आपण करू शकतो, तर आपण याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ बेस आहे ॲटॉमिक हॅबिट हे जे पुस्तक आहे त्यावरती. हे पुस्तक चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि वाईट सवयी तोडण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर सर्वात प्रथम आपण समजून घेऊया की आपला ब्रेन वर्क कसं करतो. बघा, या व्हिडिओच्या आधी काही व्हिडिओज बनवलेले आहेत, त्यामध्ये मी सांगितलं आहे की ब्रेन वर्क कसं करतो, कसं आपल्याला सवयी लागतात, आपण कसं प्रिडिक्शन्स करतो. तर बेसिक एकदम शॉर्टमध्ये सांगतो. जर डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपला ब्रेन प्रिडिक्शन्स करतो. म्हणजे आपल्यासमोर आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी एक नवीन सिच्युएशन येते. जेव्हा आपण लहान बाळ असतो, आपण थोडं मोठं होत राहतो, त्यावेळेस प्रत्येक जी सिच्युएशन आपल्यासमोर येते ती नवीन सिच्युएशन असते आणि त्यावेळेस ब्रेनला डिसाईड करायचं असतं की काय करावं. मग समजा आयुष्यात तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा बोर झालं होतं, स्ट्रेस आला होता, तेव्हा ब्रेनने वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. कोणी रडलं असेल, कोणाला एन्झायटी झाली असेल, कोणी फिरायला गेलं असेल, कोणी मित्रांमध्ये गेलं असेल, कोणी रील्स बघितल्या असतील. आणि जेव्हा रील्स बघितल्या तेव्हा ब्रेनला कळालं की या रील्स बघितल्यानंतर माझा स्ट्रेस कमी होतो. आणि मग जेव्हा आत्ता कधी तुम्हाला स्ट्रेस होतो तेव्हा तुम्ही परत रील्स बघता. सो अशा प्रकारे आपला ब्रेन काम करतो. अशा प्रकारे आपला ब्रेन सवयी लावतो. एक चॉईस त्याच्यासमोर असते, एक सिच्युएशन त्याच्यासमोर असते, त्यानंतर तो डिसिजन घेतो आणि तो डिसिजन फिक्स होऊन जातो. कधीही आयुष्यात कधीही स्ट्रेस येऊ, तो ब्रेन कायम क्रेविंग करणार की याला मला रील्स बघायची, कारण की स्ट्रेस माझा दूर होतो. पास्टचा एक्सपिरियन्स आहे, माझा स्ट्रेस दूर होतो. सो अशा प्रकारे आपला ब्रेन काम करतो. एक सिच्युएशन, देन प्रेडिक्शन, देन डिसिजन. आता आपण आपल्या सवयींचं एक्झाम्पल घेऊन चालूया. म्हणजे आपण जे म्हटलो की अवघड सवयी असतात. सो फॉर एक्झाम्पल आपण एक्सरसाइजचं एक्झाम्पल घेऊन चालूया की मला एक्सरसाइज करायची आहे. त्यानंतर तुमचा ब्रेन प्रेडिक्शन काय करतो स्वतः एकदा विचार करा. तुम्ही जेव्हा म्हणता की मला एक्सरसाइज करायची आहे, त्यानंतर प्रेडिक्शन येतं डोक्यात की मला वेट्स लिफ्ट करायची आहे, मला त्रास होणार आहे, बोर होतं खूप, ते एक्सरसाइज जायचं करायचं, एवढं जिममध्ये जाऊन ते डंबेल्स उचलायचे, सगळं करायचं, तर खूप असं कंटाळवाना फील होतं. बरोबर, तुम्ही जेव्हा कधी एक्सरसाइजचं नाव करता तेव्हा वाटतंच की यार कंटाळवाणी गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. सो ब्रेनचं प्रेडिक्शन काय बनवलेलं आहे तुम्ही की ही एक अवघड गोष्ट आहे. मग मित्रांनो, कायम ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधी ब्रेन पुढं एक अवघड आणि एक सोपी चॉईस येते तेव्हा ब्रेन कायम अशा गोष्टींना चूज करतो ज्यामध्ये काहीच एफर्ट नसतो. एक्सरसाइजमध्ये एफर्ट आहे, रील बघण्यात काहीच एफर्ट नाही. म्हणून आपण मोस्टली रील्स बघतो पण एक्सरसाइज कमी करतो. सो ब्रेनने प्रेडिक्शन काय केलं की एक्सरसाइज इज इक्वल टू पेन, म्हणजे एक्सरसाइज खूप अवघड आहे. सो तो अवॉइड करायला लागतो. नाही ठीक आहे, मी टाइमपास करतो ना, मी झोपतो थोड्या वेळ किंवा मी रील्स बघतो, कोण एक्सरसाइज करत बसेल, कोण ते जिमला जाईल, कोण ते किंवा घरात वर्कआउट करत बसेल, असं होतं. मग आता आपल्याला हे जी अवघड सवय आहे त्याला सोपं कसं बनवायचं, अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे. सोपं नाही, अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे. ते कसं करू शकतो बघा, प्रेडिक्शन्स करतो ब्रेन, म्हणजे आपण ते प्रेडिक्शन चेंज करू शकतो. सो सिम्पल सोल्युशन आहे, आपल्या ब्रेनचं जे प्रेडिक्शन आहे ते चेंज करायचं, ते रिफ्रेम करायचं. तुम्हाला जेव्हा कधी कोणतीही चांगली सवय लावायची आहे त्याबद्दल तुमचे प्रेडिक्शन चांगले असले पाहिजे. असे नाही की ते अवघड वाटेल, असं नाही की जे एक्सरसाइज आहे ते बोरिंग वाटेल. सो सिम्पल एक्झाम्पल घेऊन चालूया एक्सरसाइजचं. बघा, मला एक्सरसाइज करायची, मी स्वतः काय करतो, मी कायम जेव्हा कधी एक्सरसाइजचा टाईम येतो मी तेव्हा म्हणतो दिस इज द टाईम टू बिल्ड माय सेल्फ. हा टाईम आहे, मी माझी स्ट्रेंथ वाढवणार आहे, मी माझा स्टॅमिना वाढवणार आहे, मी स्वतःला इम्प्रूव्ह करणार आहे. सो असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा काहीतरी एक्साइटिंग वाटतं. बघा, काहीतरी मोटिवेटिंग वाटतं, यार मी काहीतरी असं करायला चाललो आहे ज्यामध्ये काहीतरी चॅलेंज आहे, ज्यामध्ये काहीतरी एक्साइटमेंट आहे. पण जेव्हा आपण म्हणतो यार मी चाललो आता एक्सरसाइज करायची, मला किती बोरिंग वाटतं. पण मी जेव्हा म्हणतो की हा टाईम आहे, मी स्वतःची स्ट्रेंथ बिल्ड करणार आहे, माझी बॉडी बिल्ड करणार आहे, मी स्वतःला बिल्ड करणार आहे, काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं ना. सो या प्रकारे आपण रिफ्रेम करू शकतो आपल्या प्रेडिक्शनला. आणि जसं जसं तुम्ही हे बोलत जाते तसं तसं ब्रेनला पूर्ण विश्वास बसत जातो. असं म्हणतं ना, एकदम बिलीफ एकदम पूर्ण स्ट्रॉंग होऊन जातं की ही गोष्ट म्हणजे स्वतःला काहीतरी बिल्ड करणं. आणि मग एक्साइटमेंट क्रिएट होते आणि मग ती सवय आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटते. मग आपल्याला स्वतः वाटतं नेक्स्ट टाइम एक्सरसाइज करायची, यार टाईम टू बिल्ड माय सेल्फ, असं होतं. चला अजून एक एक्झाम्पल घेऊन चालतो. पुस्तक वाचायचं. पुस्तक वाचायला खूप जणांना बोरिंग वाटतं, असं वाटतं की यार कोण रीडिंग करत बसेल, रील्स बघत बसूया. पण माझं प्रेडिक्शन सांगतो, जेव्हा कधी पुस्तक वाचायचं तेव्हा मी स्वतःला हे म्हणतो
की हा टाईम आहे माझं नॉलेज वाढवायचा. जेव्हा कधी मला कोणी काहीतरी विचारेल, ॲटलिस्ट माझ्याकडे काहीतरी नॉलेज असेल, बघा किती असं प्राऊड वाटतं ना, वाटतं की यार मी काहीतरी बनवतोय, काहीतरी करतोय. मग त्यामुळे मला पुस्तक वाचायला सुद्धा अजिबात एफर्ट्स द्यावे लागत नाही. कारण काहीतरी नॉलेज भेटते, काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी मी नवीन बनतोय, काहीतरी नवीन शिकतोय. सो जेव्हा असे प्रिडिक्शन्स आपण एखाद्या गोष्टीबद्दल करतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट करू वाटते. सो हेच करायचं, तुम्हाला कोणतीही चांगली सवय लावायची आहे, त्याचे प्रेडिक्शन्स आधी बघा की तुमच्या मनात नक्की चाललंय काय बोलताय काय तुम्ही त्या गोष्टीबद्दल, आणि ते प्रेडिक्शन रिफ्रेम करा. एक पॉझिटिव्ह वेने आपल्या ब्रेनला ते दाखवा. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज स्किप न करता एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर नक्की करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.